जे तुम्हाला चांगली वागणूक देतात त्यांच्यावरती प्रेम करा आणि ज्यांना हे जमत नाही त्यांच्या बाबतीत सहानुभूती ठेवा। हो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच बाबतीत सांगणार आहे। तेव्हा नमस्ते, मी नंदिनी भावसार, सर्टिफाईड ब्रेन डेव्हलपर। आज तुम्हाला APJ अब्दुल कलाम, जे सर्वांचे आवडते राष्ट्रपती होते, त्यांच्या लहानपणीच्या एका गोष्टीतून तुम्हाला काही महत्त्वाचे ॲटिट्यूड किंवा महत्त्वाचा संस्कार या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, जेव्हा APJ अब्दुल कलाम लहान होते तेव्हा एके दिवशी संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर रात्रीच्या जेवणाच्या वेळेस त्यांच्या आईने त्यांच्या घरातल्या सर्वांना भाजी आणि भाकरी वाढली। भाकरी ही करपलेली होती। APJ अब्दुल कलाम यांना वाटलं की कोणीतरी करपलेल्या भाकरीच्या बाबतीत बोलेल, परंतु कोणीही जेवताना बोललं नाही की भाकरी करपलेली आहे म्हणून। त्यानंतर त्यांच्या आईने जेवण केलं तेव्हा त्यांच्या आईच्याही लक्षात आलं की आज आपल्याकडून भाकऱ्या ह्या करपल्या गेल्या होत्या, परंतु कोणीच बोललं नाही। म्हणून त्या स्वतः त्यांच्या पतीकडे म्हणजे अब्दुल कलाम यांच्या वडिलांकडे गेले आणि त्यांची माफी मागू लागले की का माहिती आज कसं काय असं झालं की माझ्या हातून भाकरी करपल्या गेल्या वगैरे। तर तेव्हा त्यांचे बाबा, अब्दुल कलाम यांचे बाबा उत्तर देतात की अगं तसं काही नाही, मला करपलेली भाकरी ही आवडतेच, आणि असं उत्तर देऊन त्या ठिकाणी ते थांबतात। नंतर APJ अब्दुल कलाम यांना ती जळालेली करपलेली भाकरी अजिबात आवडत नव्हती, म्हणून ते त्यांच्या वडिलांकडे गेले आणि त्यांना म्हटले की बाबा, खरंच तुम्हाला करपलेली आणि जळालेली भाकरी आवडते का? त्यावर त्यांच्या बाबांनी उत्तर दिलेलं खूपच सुंदर आहे, ते तुम्ही जरा व्यवस्थित अगदी आपले मनाचे, हृदयाचे दरवाजे उघडे ठेवून ऐका। त्यांचे बाबा उत्तरले की बेटा, ती करपलेली जळालेली भाकरी खाल्ल्यानंतर माझ्या शरीराला किंवा कुठल्याही प्रकारच्या वेदना मला सहन कराव्या लागल्या नसत्या किंवा माझ्या शरीराचं कुठलंही नुकसान झालं नाही, परंतु मी त्या करपलेल्या भाकरीच्या बाबतीत जर काही बोललो असतो तर नक्कीच तुझ्या आईच्या हृदयाला वेदना झाल्या असत्या, आणि त्यामुळेच मी ते करपलेली भाकरी ही खाऊन घेतली। आणि आयुष्यात तूही हे लक्षात ठेव की आयुष्य अशा अपरिपूर्ण गोष्टींनी भरपूर भरलेलं आहे, आणि मी तरी कुठे परिपूर्ण आहे। त्यामुळे नाते जर टिकवायचे असेल तर नात्यांमधील दोष स्वीकारायला आपण शिकलं पाहिजे। आणि इतका चांगला संस्कार APJ अब्दुल कलाम यांच्या मनावरती लहानपणी घडला, आणि ते पुढे त्यांना म्हणतात की बेटा, नेहमी लक्षात ठेव की जे लोक तुमच्यासोबत चांगले वागतात किंवा तुम्हाला चांगली वागणूक देतात त्यांच्याशी प्रेमाने वागा, त्यांना प्रेम द्या, परंतु ज्यांना हे जमत नाही त्यांच्या बाबतीत आत्मीयता ठेवा। आत्मीयता म्हणजे सहानुभूती ठेवा। हे तेच लोक आहेत की ज्यांना लहानपणी प्रेम मिळालं नाही म्हणून त्यांना इतरांनाही देता येत नाही, कारण व्यक्ती तेच वाटू शकतो जे त्याच्याकडे आहे, आणि त्यांच्याकडे प्रेम नसल्यामुळे ते इतरांना प्रेम देऊ शकत नाही। तर अशा वेळेस आपण त्यांच्यासोबत सहानुभूतीने वागलं तर नक्कीच आपण जग बदलू शकतो। थँक्यू। या व्हिडिओमध्ये इतकंच। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।